तर पालकमंत्र्यांनी त्यांच्या लोकांच्या माध्यमातून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं। इम्तियाज जलील यांचा पालकमंत्री अतुल सावेंवर हा आरोप पाहायला मिळतोय। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासंदर्भात सुनावणीनंतर इम्तियाज जलील यांनी हा आरोप केलेला आहे। सरकारी कागदपत्रांवरील शब्द वाचल्यानं माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असं जलील यांनी म्हटलं। पालकमंत्र्यांचे भ्रष्टाचार काढत होतो म्हणून मला गप्प बसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं देखील जलील यांनी म्हटलेलं आहे। काही महिन्यापूर्वी आपल्याला माहित आहे इकडचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या विरोधात मी अनेक पुरावे सहित एक सिरीज सुरू केली होती की कशा प्रकारचे सगळं भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्यांचे जे स्कॅम होतं ते स्कॅमच्या संदर्भात मी वारंवार प्रेस घेऊन मी सगळे डॉक्युमेंट्स देऊन हे सगळं करत होतं। तर मला गप्प बसवण्यासाठी त्यांनी आपल्या लोकांच्या मार्फत माझ्या विरोधात FIR रजिस्टर केली होती। कोणत्या आधारावर पोलिसांनी माझ्यावर FIR जे रजिस्टर केलेलं आहे तो टोटली चुकीचा आहे। फक्त दबाव तंत्र वापरून पालकमंत्र्यांनी आपल्या काही लोकांच्या मार्फत मला गप्प बसवण्यासाठी त्यांनी हे सगळं हत्कंडे केले होते। तर बातमी आहे मुंबईमधून। अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रेल्वे पार्किंग वाल्यांची दादागिरी पाहायला मिळते। बाईक पार्क करण्यासाठी आलेल्या स्थानिक मराठी माणसाला शिवीगाळ करण्यात आली। त्यानंतर शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टरच्या सामाजिक कार्यकर्ते समीर काळे यांनी मनसे स्टाईलनं माज उतरवला। 10-15 दिवसापूर्वी त्याने त्याचं रितसर तिकीट मागितलं। ज्या माणसाकडे तिकीट मागितलं तो माणूस हा अत्यंत उद्धट अत्यंत अर्वाच्य शब्दामध्ये त्या व्यक्तीशी बोलला। त्याला त्याच्या आईवरून त्याच्या बहिणीवरून त्याच्या वडिलांवरून शिवीगाळ केली। मराठी युवकांना किंवा कोणालाही जर शिवीगाळ होईल जातीवाचक बोललं जाईल त्याचा अपमानित करण्यात येईल त्यात त्यांचा कुठलाही दोष नसताना आणि जर मला फोन आला तर मग माझा नाईलाज आहे। मला त्यावेळेला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल आणि घ्यावं पण लागेल। त्यासाठी मला उतरावं लागेल। तर भाजपा नेत्यावरील हल्ल्या प्रकरणात शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना जामीन मिळालेला आहे। रवी पाटील नितीन पाटलांसह 6 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला। डोंबिवलीच्या भाजपच्या नगरसेविका आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला होता। तर डॉक्टर गौरी पालवे मृत्यू प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील महेश मुळेंची नियुक्ती करण्यात आली। आरोपी पती अनंत गर्जेच्या जामीन अर्जावर 18 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। अनंत हा मंत्री पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक होता।